एमपीएससी आयोगाचे आमदार रोहित पवार भेट घेणार आहेत। बेलापूर येथील कार्यालयात रोहित पवार दाखल झालेत। मी पुरावे घेऊन आलो आहे असं रोहित पवार म्हणतायत। आयोग माहिती लपवू शकत नाही, त्यांना माहिती द्यावी लागेल। दिल्लीत जे झालं ते महाराष्ट्रात घडवायचं आहे का असा सवाल आता रोहित पवार यांनी केलेला आहे। तर रोहित पवार बेलापूर येथील कार्यालयात दाखल झालेले आहेत। ते माहिती लपवू शकणार नाही, त्यांना कारवाई करावीच लागेल। आणि जर या विषयामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका नाही घेतली, तर त्याच्यावर कारवाई नाही केली, इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर पद्धतीने नाही घेतलं, तर या महाराष्ट्रामध्ये 45 लाख विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देत असतात। मग दिल्लीला जे झालं ते त्यांना महाराष्ट्रात व्हावं असं वाटत असेल तर मग त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घ्यावा, सरकारने सुद्धा आणि आयोगाने सुद्धा। एक महत्त्वाची बातमी पाहूया। दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचं राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे। कार्गो विभागातून धूर आणि प्रवाशांमध्ये यामुळे घबराट निर्माण झाली। सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत। घटनेचा तपास सध्या सुरू आहे। दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचं राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। कार्गो विभागातून धूर निघू लागला आणि प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली। सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहे। घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।